हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण पाचवा घटक सांकेतिक भाषा पाहत आहोत. आता सांकेतिक भाषा म्हणजे काय? खूप काही वेगळं नसतं. सांकेतिक भाषावरती आधारित किमान 2 ते 3 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात. ते तर सांकेतिक भाषा कशी तयार केली जाते, तरी गुप्त असा संदेश देण्यासाठी वगैरे ही सांकेतिक भाषा वापरली जाते. मग या सांकेतिक भाषेमध्ये त्या शब्दातील अक्षरांचा क्रम बदललेला असतो. आता ज्याला ती सांकेतिक भाषा माहीत आहे त्याला ते लगेच वाचता येतं, पण इतरांना याचं सांकेतिक भाषा वाचता येत नाही, कारण त्यांना हे माहीत नसतं. ज्याला ती माहीत असते ही सांकेतिक भाषेत काय लिहिलेलं आहे किंवा ही कशी लिहिलेली आहे, त्याच्या मागचं मर्म माहिती आहे, त्याला तो लगेच समजतो. मग याच्यात काय केलेलं असतं, तर एक तर शब्दांचा किंवा अक्षरांचा, शब्दामधली जी अक्षर त्याचा क्रम बदललेला असतो. पहिलं अक्षर शेवटला, शेवटचं अक्षर पहिलं, मधलं अक्षर मध्ये, असं उलटसुलट केलेलं असतं. किंवा क्वचित प्रसंगी शब्दांसाठी किंवा अक्षरांसाठी अंकांचा वापर केलेला असतो. आता सैन्यामध्ये हे कोडिंग वापरलं जातं. मिलिटरीचे जेव्हा एखादे संदेश वगैरे असतात हे कोडिंगमध्ये जातात, म्हणजे याला सांकेतिक भाषेमध्ये वापरलेलं असतं. त्या शब्दाचं किंवा अक्षराचं स्वरूप बदललं जातं. किंवा त्याचं चची भाषा, की या ठिकाणी प्रत्येक अक्षराच्या पुढं च च च च लावला जातो, त्याला चची भाषा म्हणतात. आता ग्रामीण भागामध्ये एक कोडवरील लहान मुलं वापरतात चची भाषा वगैरे. किंवा त्या ठिकाणी या शब्दातील जे शब्द आहेत त्यातले जे अक्षर आहेत ती क्रमाने उलटसुलट केलेली असते आणि त्याच्यावरनं भाषा किंवा नवीन लिपी तयार केलेली असते. आता याच्यावरचे प्रश्न पाहू. एका सांकेतिक भाषेत प्रश्न लिहून घ्यायचे. आता संपूर्ण प्रश्न मी फळ्यावर लिहिणार नाही, जे महत्त्वाचं आहे तेवढं लिहिणार. तुम्ही प्रश्न लिहा. एका सांकेतिक भाषेत भजन हा शब्द, एका सांकेतिक भाषेत भजन हा शब्द मझप असा लिहितात. एका सांकेतिक भाषेत भजन हा शब्द मझप असा लिहितात. चटक हा शब्द छ ठ ख, चटक हा शब्द छ ठ ख असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत जगन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्या सांकेतिक भाषेत जगन हा शब्द कसा लिहिला जाईल याच्यासाठी आपले मुळाक्षर पाठ असणं गरजेचं आहे. मुळाक्षर त्यासाठी तुम्हाला म्हणता आली पाहिजेत. की आ पासून असून द्या, आ इ ई हे लिहून घ्या. आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ऑ ओ औ आहा आणि आहा या पद्धतीनं हे स्वर आहेत. तर खाली व्यंजन क ख ग घ ग च छ ज झ ट ठ ड ढ न, यानंतर त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श श श श स ह ळ क्ष न्य.
ही पाठ असतील तर हा प्रश्न सोडवायला काही अडचणीचं नाही. तर इथं पहा बरं, भ ला म वापरलेला आहे. भ ला म पहा बरं, इथे भ आहे त्यानंतर म वापरलं आहे. भ ला म म्हणलं आहे. ज ला च छ ज ला झ म्हणलेले म्हणजे त्यानंतर आलेलं अक्षर. न ला प म्हणले, न च्या नंतर येतो प. म्हणजे प्रत्येक अक्षराला भ च्या नंतर म येतो, ज च्या नंतर झ येतं, न च्या नंतर प येतं, च च्या नंतर छ येतं, ट च्या नंतर ठ येतं, क च्या नंतर ख येतं. मग तसं ज ला ज च्या नंतर झ येतं, ग च्या नंतर घ येतं आणि न च्या नंतर प येतं, न च्या नंतर प. तर जगन हा शब्द झ घ प असा लिहिला जाईल. झ घ प असा लिहिला जाईल. पुढे या, एका सांकेतिक भाषेत गडद हा शब्द ख ठ थ असा लिहितात. गडद हा शब्द ख ठ थ असा लिहितात. तर त्या भाषेत मदन शब्द कसा लिहिला जाईल? मदन हा शब्द कसा लिहिला जाईल? मदन. आता पहा बरं, ग ला काय म्हणले? ख. काय आहे? ग च्या अगोदर ख आहे, ड च्या अगोदर काय आहे? ठ, आणि द च्या अगोदर थ, म्हणजे अगोदरचा वापरलाय. मग म च्या अगोदर काय आहे? म च्या अगोदर ब, द च्या अगोदर त थ द ध, द च्या अगोदर आहे थ आणि न च्या अगोदर आहे ध. मदन हा शब्द कसा लिहिला जाईल? भ थ ध असा लिहिला जाईल. चला पुढे, एका सांकेतिक लिपीत धरण एका सांकेतिक लिपीत धरण हा शब्द त भ ठ असा लिहिला जातो. त भ ठ असा लिहिता. जड हा शब्द ग असा लिहिला जातो. तर त्या सांकेतिक लिपीत चढण हा शब्द कसा लिहिला जाईल? चढण हा शब्द कसा लिहिला जाईल? पहा, ध ला त म्हणलंय. पहा, ध कुठं आहे? ध ला त का म्हणलंय? ध आणि त इथं मध्ये दोन अक्षर सोडून त आला. मग सगळीकडे तसंच आहे का? र च्या अगोदर दोन अक्षर सोडून भ आहे का? आहे. न बाणाचा, न ला दोन अक्षर सोडून ठ आहे. ज ला दोन अक्षर सोडून ग आहे. ड ला दोन अक्षर सोडून आहे, म्हणजे दोन अक्षर सोडून आहे. मग च च्या अगोदर दोन अक्षर सोडून पहा, च च्या अगोदर दोन अक्षर सोडून ग, च च्या अगोदर दोन अक्षर सोडून ग, ढ च्या अगोदर दोन अक्षर सोडून ट आणि न च्या अगोदर दोन अक्षर सोडून ठ. तर चढण हा शब्द ग ट ठ असा लिहिला जाईल. पुढे घ्या, एका सांकेतिक लिपीत बाजार हा शब्द, एका सांकेतिक लिपीत बाजार हा शब्द बाजार य छा फा असा लिहितात. गाढव
गाढव हा शब्द लडखा लडखा असा लिहितात. तर मराठा मराठा हा शब्द कसा लिहिला जाईल? मराठा हा शब्द कसा लिहिला जाईल? बाजार बला काय म्हणले? बच्या नंतर काय येतं? बच्या नंतर बच्या अगोदर फ आहे, बच्या अगोदर फ, पण इथं शेवटला लिहिलाय. बला शेवटचा आहे असं पण असू शकतं. जच्या अगोदर छ, मी अगोदरचं इथं मधल्यामध्ये. रच्या अगोदरचं य इकडं आहे का? रच्या अगोदरचं य. ओके, म्हणजे पहिला अक्षर आहे त्याच्या अगोदर येणारा फ शेवटला लिहिलं, मधलं मधीत लिहिलं. रच्या अगोदर य येतं अगोदर लिहिलं. मग गच्या अगोदर ख येतं का? क ख ग, म्हणजे गच्या अगोदर ख. ढच्या अगोदर ड बरोबर आहे. वच्या अगोदर ल बरोबर आहे. मग आता मग मच्या अगोदर काय आहे? मच्या अगोदर काय? भ. ठच्या अगोदर ठ, ठच्या अगोदर ट आणि रच्या अगोदर य. आता इथं एक मात्रेचा बी काय तर प्रॉब्लेम आहे. इथं मात्रा आहे त्याला मात्रा दिला नाही. इथं मध्ये मात्रा आहे, सॉरी काना आहे तो इथे शेवटला आहे. इथं मधल्यामध्ये आहे, याचा इथे. याला काना नाही, याला काना नाही. याला हे वापरले काना दिलेला आहे, याला काना नव्हता नाही दिलेला, इथे दिलं. मग इथं मला नाही, यला काना आहे, रला आहे, इथं टला काना आहे. म्हणजे काय येईल? टाया भ. मराठा शब्द कसा लिहिला जाईल? टाया भ. पुढे एका सांकेतिक लिपीत मदत हा शब्द मम, मदत हा शब्द मम दम तम असा लिहितात. मम दम तम असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत गमन हा शब्द कसा लिहिला जाईल? तर त्या सांकेतिक भाषेत गमन हा शब्द कसा लिहिला जाईल? आता म द त, मच्या नंतर म वापरला, दच्या नंतर म वापरला, तच्या नंतर म वापरला, म्हणजे म तिथं पुन्हा वापरला. मग हा पहिल्यांदा म आहे म्हणून वापरला का मची भाषा म्हणून वापरला? जर मची भाषा म्हणून वापरला तर काय होईल? गम मम नम, मची भाषा. नंतर प्रत्येकाच्या नंतर म वापरला म्हणून. आणि इथं जर पहिल्यांदा म वापरलाय, मग तसं इथं पहिल्यांदा ग आहे, मग काय होईल? ग ग म ग न ग असा लिहिला जाईल. मग या दोन्हीपैकी कोणता पर्यायामध्ये आहे हे बघणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी कोणता आहे ते बघा. बोला. अक्षरगंगेचं पुस्तकच असेल ना कपाटामध्ये, खाली कपाट. पहिलं जे कपाट आहे ना त्याच्यामध्ये उघडून बघा बरं की पहिले. हा बंद कप्पे. नाही वरती नसेल, खाली असेल. हां ओके हो. म्हणजे या ठिकाणी म पहिल्यांदा आहे म्हणून म वापरला. मग तसं इथं आपण ग म न म असं वापरलं. जर असा त्यांचा उद्देश असेल की नाही हे पहिल्यांदा म आहे म्हणून हा म वापरला, मग इथं पहिल्यांदा ग आहे म्हणून ग वापरला, मग ग म ग न ग दोन्हीपैकी एक पर्याय असणार आहे. दोन्ही पण पर्यायामध्ये असणार नाहीत. पुढे घ्या. बदन हा शब्द
एका सांकेतिक भाषेत बदन हा शब्द बन दन नन बन दन नन असा लिहितात. तर नयन हा शब्द नयन हा शब्द कसा लिहिला जाईल. आता पहा इथं ब द न, मी इथं न पुन्हा वापरलाय. न कुठला आहे? हा शेवटचा न म्हणून वापरलेला असेल की आता इथं पण शेवटला नच येतोय. असं काय इथं द्विधा अवस्था होत नाही. मग इथं काय होईल? न न यन नन, नयन हा शब्द न न यन नन असा लिहिला जाईल. आता या सांकेतिक भाषेत पकड कसा लिहिला जाईल बरं? पकड याच भाषेमध्ये पकड, या सांकेतिक भाषेमध्ये पकड कसा लिहिला जाईल? नची भाषा वापरली तर पन कन डन. पकड कसा लिहिला जाईल? पन कन डन असा लिहिला जाईल. पन कन डन. आता पुढे घ्या. एका सांकेतिक भाषेत सदाचार हा शब्द चद चरासा असा लिहिला जातो. चद चरासा असा लिहिला जातो. तर चाकर हा शब्द कसा लिहिला जाईल? तर या भाषेमध्येच चाकर हा शब्द कसा लिहिला जाईल. आता इथं काय केले पहा बरं. पहिला स काढून शेवटला टाकलेला दिसतोय. द चर म्हणजे च ची भाषा घेतली. पहिल्यांदा च वापरलाय. बरं, ही च च्या भाषेचं च ची भाषा याला म्हणतात च. नंतर हा द आहे, त्याला काना होता, इथं काना काढून टाकला. च ला काना नाहीये, काना होता, च चा काना काढून टाकला. र ला काना नव्हता, इथं र ला काना दिला. स ला काना नव्हता, त्याला काना दिला. म्हणजे काना आहे ते काढून टाकले आणि काना नाही त्याला काने दिली. मी पहिल्यांदा च हा चा आहे तो शेवटला जाणार आहे. ओके, पहिला स शेवटला गेलेला आहे म्हणून दुसरा अक्षर पहिल्यांदा येणार आहे क. याला काना नाही म्हणजे याला काना टाकला पाहिजे. र ला काना नाही त्याला काना द्यायचा. आणि च ला काना आहे त्याचा काना काढून टाकायचा. म्हणजे काय लिहिल? चकाराच असा लिहिला जाईल. पुढे बा धडक एका सांकेतिक भाषेत धडक हा शब्द धड डड कड असा लिहितात. धड डड कड असा लिहितात. तर दगड हा शब्द कसा लिहिला जाईल? तर या भाषेमध्ये दगड हा शब्द कसा लिहिला जाईल? आता एक इथं मध्ये ड आहे म्हणून ड पुन्हा पुन्हा वापरला. मी या भाषेमध्ये म्हणलं तर काय होईल? दड गड डड असा लिहिला जाईल. किंवा ही मधला अक्षर रिपीट वापरलेलं, मधला अक्षर ड ड वापरले, मग इथं मधला अक्षर ग आहे. मग काय होईल? इथे दग गग ड डग असंही वापरलं जाईल. दोन्हीपैकी पर्यायामध्ये कोणता आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. पाहू आपण पुढील भागामध्ये.